नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या आपल्या चरित्रदर्शन विचारपुष्पामध्ये आपण शीतल देवी यांच्याविषयी माहिती घेणार आहोत। हो, या त्याच शीतल देवी आहेत ज्यांनी 2024च्या पॅरालिम्पिक गेममध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे। तर त्यांच्याविषयी पाहायचं म्हणजे शीतल देवी ज्यांना फोकोमेलिया नावाच्या आजाराने ग्रासलेले असून त्यांचे हातपाय त्यामुळे लहान झालेले आहेत आणि त्या अवघ्या 16-17 वर्षाच्या आहेत। त्यांना भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स युनिटने पाहिले, परिणामी सैन्याने त्यांच्या शिक्षणाला आणि वैद्यकीय गोष्टींसाठी मदत देखील दिलेली आहे। शीतल देवी यांचा तिरंदाजीचा प्रवास 2022 मध्ये सुरू झाला आणि विशेष म्हणजे त्या जगातील एकमेव महिला खेळाडू आहेत ज्या बाण सोडण्यासाठी पायाचा वापर करतात। त्यांनी 2023च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये 2 सुवर्णसह 3 पदके जिंकली होती आणि 2024च्या पॅरालिम्पिकमध्ये त्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे। शीतल देवी यांना 2023 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे। तर मित्रांनो, यासाठीच म्हणतात की लहरों से डर कर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। जर 2 हात नसताना देखील शीतल देवी हे करू शकत असतील तर आपण खूप चांगल्या प्रकारे कोणतेही काम करू शकतो। ठीक आहे, जर शीतल देवी या करू शकत असतील तर आम्हीही करू शकतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।